नारोडी विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन। आंबेगाव तालुक्यातील श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी येथे आंतरशालेय अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन आयुका पुणेचे विज्ञान प्रसारक रुपेश बडे यांच्या हस्ते करण्यात आले। सुरुवातीला मान्यवरांचे उपस्थितीत महान वैज्ञानिक नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर सर्व उपस्थितांचे स्वागत विद्यालयातील इयत्ता 9वी मधील विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हणून केले। त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास साळी यांनी उपस्थितांचे स्वागत बुके, गुलाब, पुष्प व पेन देऊन केले। आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी विद्यालयांमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमाविषयी माहिती सांगितली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ फुले, श्री मुक्तादेवी ग्रामविकास संस्था अध्यक्ष रवींद्र बंगाळ, सचिन घोडेकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुभाष फुले, सोपान फुले, सोसायटी माजी चेअरमन विठ्ठल पिंगळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार रामदास फुले, संचालक पंढरीनाथ फुले, सह खजिनदार रामदास वाघमारे, बाळशीराम पिंगळे, कचरू पिंगळे, दीपक फुले, सुरेखा खरपुडे, अनुराधा जंबुकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। प्रमुख पाहुणे शास्त्रज्ञ आयुका पुणे श्री रुपेश बडे यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले। अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी चिकित्सक वृत्ती असली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले। विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध वैज्ञानिक मॉडेल्स, प्रयोग आणि प्रोजेक्ट तसेच वैज्ञानिक रांगोळी यांचा समावेश होता। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक विठ्ठल काठे, दत्तात्रय भोर, भगवान भोर, सुभाष गुंजाळ, सुनील कचरे, महेंद्र गायकवाड, भीमा गोडे, नंदा शिंगाडे, वैशाली भामे, मनीषा पिंगळे, प्रवीण कांडे, सुरेश झांजरे, ओंकार पिंगळे इत्यादींनी प्रयत्न केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान भोर यांनी केले व शेवटी सर्व उपस्थितांचे आभार दत्तात्रय भोर यांनी मानले। ती बघत होतो मी आणि अशी धडपड जवळपास इथे असणाऱ्या प्रत्येक शिक्षकांची आहे। जेव्हा या ग्राउंडच्या आतमध्ये आलो दिसलं की एक भव्य इमारत इथं उभी आहे, कारण मी जवळपास एक 4 ते 5 वर्षांपूर्वी इथे आलो होतो, मला वाटतं त्यावेळेला ही नसेल। आणि इमारत उभी राहिल्यानंतर मनात प्रश्न होतेच की कशी तयार झाली असेल। थोडंसं असंही वाटलं असं होतं की बऱ्याच वेळेला आता बऱ्याच शाळांमध्ये CSR मधून उभ्या राहतात आणि मग सरांच्या केबिन मध्ये एकदा बसल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या। मग जसे आपण सर्व मान्यवर भेटत गेलात तर प्रत्येक गोष्ट इथे कशी आली त्याचं सगळं कारण समजत चाललं। आणि सर जसे म्हणले मला ते भेटल्यानंतर त्यांनी वॉटर फिल्टर पासून कशी सुरुवात केली, त्याच्यानंतर एक एक गोष्ट उलगडत गेल्यावर लक्षात आलं की तेही म्हणत होते आणि माझ्याही लक्षात येत होतं, कारण माझ्या आतापर्यंत एक 1100+ शाळा फिरून झाल्या आणि कॉलेज पण फिरून झाले, त्या प्रत्येक ठिकाणी व्याख्यानं झालेत। आणि असंही म्हणायला मी दुजोरा देऊ शकतो की असं गाव पहिलंच आहे की जिथे अशा प्रकारचं ग्रामस्थांकडनं एवढी चांगली मदत होते।